नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण पाठीमागे एक दिंडी आली होती, तेव्हा एक रसवंदी आणली होती. त्याच्यात ठेवलेली ती आपल्याला ती आता वापस नेऊन द्यायची ज्यांची होती त्यांना. आपण आता ती नेऊन सोडणार आहे ती. मित्रांनो, आपण आता ती जी रसवंदी होती तिला आपण सोडणार आहेत, ज्यांची आणली होती आपण त्यांनी. आणि मित्रांनो, आपलं जे सकाळचं काम असतं गायींना चारा पाणी करायचं असं पण ते चालू आहे. आता गायींना पाणी पाजून घेतले आपण एकदा सगळ्या गायींना. आणि आता लगेच आपण कुट्टी टाकून देणार आहे त्यांना. आणि मग आपल्याला जायचं शेतामध्ये, आपल्याला थोडं तुकट्या बसायचे आपल्या ठिबकच्या नाहींना. आपण आता शेतामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, आपण आलो होतो आता शेतामध्ये. आपल्याला जे तुट्ट्या बसायचे त्या बगीच्याच्या नाळीला. काय झालंय माहिती आहे का, 2-3 दिवसांना आपली जी एरीमधली जी मोटर आहे, आपण ती नवी टाकलेली आहे, तरी पण ती पाणी कमी आणते कारण व्होल्टेज नाही त्याला. आपण त्यामुळे आपल्याला आता 2 प्लॉटला पाणी सोडायचे अलग अलग. आज आपलं वरच्या प्लॉटला पाणी चालू आहे, इथून प्लॉट आपला एक अलग आहे खाली. आता आपण हे पूर्ण तुट्ट्या बसून दिल्या आहे या प्लॉटसाठी खालच्या. आता खालचं पाणी आपण बंद करून टाकले पूर्ण, आणि वरच्या प्लॉटला चालू आहे आता फक्त पाणी. काय माहिती आहे का, एक एक प्लॉट भरल्यानंतर चांगलं ओललं होतं. तसं 2 प्लॉटला वरचं थोडं हायटेड वावर आहे, त्याच्यामुळे ते वरती पाणी पोहोचत नाही आहे. आपण त्यामुळे तुट्ट्या टाकलेल्या आहेत. आपण आता त्या तुट्ट्या पूर्ण बसून घेतल्या आहेत आणि आता जातोय आपण डायरेक्ट घरी. आपल्याला जेवण करायचं, आपण जेवण नाही केलं. आता घरी जाऊन सगळ्यात पहिले जेवण करून घेणार आहे आपण. तर मित्रांनो, आपण आलो घरी आणि आपलं जेवण पण झालेलं आहे. आपले मित्र आले होते ऋषीन बालम, त्यांना आपण भेटलेलो आहे. लस्सी प्यायची होती, आपण लस्सी पेलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्याला आता काढायची कुट्टी. आपण 5-6 दिवसांनी कुट्टी काढली नव्हती आणि सगळी कुट्टी गेली होती संपून. आणि आपण मक्का आणि चारा पूर्ण आणून ठेवला आहे. आणि आपण आता सगळ्यात पहिलं तर कुट्टी काढून घेणार आहे पूर्ण. आपल्याला कुट्टी काढायची आहे, सगळी कुट्टी काढून घेऊया आपण. आता हे पूर्ण चारा दिसते सगळ्याची आपल्याला कुट्टी काढायची आता. तर मित्रांनो, आपली झाली आता कुट्टी काढून. आपण इथला पूर्ण चाऱ्याची कुट्टी काढली आहे. आणि एवढी कुट्टी झालेली आहे आता, ही सध्या फुल झालेली आहे. आता 2-3 दिवस बघायचं काम नाही. आणि आपण आता सगळ्यात पहिलं गाईंना कुट्टी टाकून देणार आहे. मित्रांनो, आपण आता शेणपाणी करून घेतोय. 4 वाजून गेले. आज आपण थोडी लवकर शेणपाणी करतोय, कारण आपल्याला पूर्ण गाईंना धुवून काढायचे. परत खालचं जे पूर्ण गोबा दिसतोय ते पण धुवून काढायचं आहे आपल्याला. गाईंना धुवून काढायचे आता. आपण पूर्ण शेण काढून घेतलंय, आता झाडून घ्यायचे एकदा. आणि आपल्याला मोटर चालू करून लगेच आपण गोबा धुवून काढणार आहे, कारण लय घाण झालेलं आहे ते. बघा इकडे पूर्ण घाण होऊन गेलंय. आपण आता हे पूर्ण साफसफाई करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण आता मोटर चालू करून आलेलो आहे. आणि सगळ्यात पहिलं तर आपण एकदा गाईंना पाणी पाजून घेणार आहे. आपण एकदा गाईंना पाणी पाजून घेऊ, त्यानंतर हे धुवून काढणार आहे आपण. आता मोटर चालू केली आपण. आपण आता आलेलो आहे पूर्ण खालचावरून. आणि आता आपल्याला प्यायची चहा. आपण आता फ्रेश झालेलो आहेत आणि आपण आता चहा बनवणार आहे.
त्यासाठी एक छोटं पातेलं घेऊन टाकू लगेच. चहा बनायची आपल्याला आता. तर मित्रांनो आपण आलो होतो आता बाहेर फिरण्यासाठी. आपलं जेवण घेऊन झालेलं आहे. आपण चाललेलो आता फिरण्यासाठी. यू अरे क्या भाई, ओ भाई क्या हो रिया. मित्रांनो आपण आता वापस घरी आलेलो आहेत आणि आपलं जेवण पण झालं. आपण थोडं फिरण्यासाठी गेलो होतो. आणि तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सगळ्यात पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.